आखाती देशांमध्ये सुरू असलेला युद्धाचा परिणाम जर आपण पाहिला तर सर्वसामान्यांच्या चुलीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। मागील 3 ते 4 दिवसांपासून सिलेंडरची मारामार जी आहे ते सगळीकडे पाहायला मिळत आहेत। अमरावतीत मात्र अक्षरशः पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी भारत गॅसच्या सिलेंडरचं जे आहे ते वितरण केलं जात आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आणि सोबतच होमगार्ड देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। अंबादेवी मंदिर परिसरामधल्या देशमुख गॅस एजन्सीच्या परिसरामध्ये मी आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो पोलिसांचा जो आहे तो बंदोबस्त आहे आणि या बंदोबस्तामध्ये सिलेंडरची जी आहे ती या ठिकाणी विक्री केली जात आहे। गोंधळ होऊ नये नागरिकांचा आणि त्यामुळे वाद होऊ नये यासाठी जी आहे ती या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। दुसरीकडे विदर्भातलं तापमान 40 अंशाच्या समोर जवळपास पोहोचलेलं आहे आणि अशा असताना एका सिलेंडरसाठी जे आहे ते रगरग उन्हामध्ये या ठिकाणी नागरिकांना थांबावं लागतं। जवळपास अर्धा ते पाऊण तास वेटिंग जे आहे ते या ठिकाणी सिलेंडरसाठी करावी लागते। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। किती वेळापासून काका तुम्ही उभे आहेत, काय अडचणी येत आहेत, काय सांगणार? अर्ध्या तासापासून उभा आहे मी इथे आणि सिलेंडरसाठी आता नंबर लावायला जातोय। का बरं ऑनलाईन फोनवर न ऑनलाईन मोबाईलवर लागत नाही आहे। हो, काय सांगितलं जातंय? काहीच नाही सांगितलं जात, पण होत नाही आहे ऑनलाईन। कि आपण बघू शकतो उन्हात थांबलेले आहेत। क्या बताएंगे चाचा, धूप में आप खड़े हो, सिलेंडर पहले तो मेरे को उपवास है, उपवास में यहाँ खड़ा हो मैं आकर 1 घंटे से ऑनलाइन नंबर लग नहीं रहा, कूट कूट कर कट जा रहा, इसलिए यहाँ आना पड़ा। अब धूप में खड़े रहेंगे, उपवास भी, एक तो उपवास भी है, अब धूप में कब तक खड़े रहेंगे हम, ऐसा है। एजेंसी वालों से क्या बोला गया आपको? उन्होंने कुछ भी नहीं बोला। ऑनलाइन लगाओ तो ऑनलाइन फ़ोन लग नहीं रहा, कट जा रहा फ़ोन। कल भी वापस गया आके नंबर लग नहीं रहा ऑनलाइन। बोलते पावती मिलेगी, अभी फिर गोडाउन पे जाओ। घरपोच नहीं देत काय? घरपोच नाही देऊ राहिले, गोडाउन पे जाओ बोलते। आपण बघू शकतो या ठिकाणी महिला देखील या ठिकाणी उभ्या आहेत। दुसरीकडे मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी तासन तास जे आहे ते सिलेंडरसाठी थांबावं लागतं। की केव्हापासून थांबलेले आहे काका तुम्ही इकडे सिलेंडरसाठी? हाँ, लाइन में लगे हुए हैं यहाँ। कितने देर से खड़े आप? 1 घंटा का 1-1.5 घंटा हो गया हमारे को। काय सांगितलं जातंय एजन्सी वाल्यांकडनं तुम्हाला? सांगत नाही ते, काहीच सांगत नाही। नंबर नाही, नंबरही घेत नाही, इथे येऊन सांगते की नंबर लावा। खड़े रह रहे के पोलीस बंदोबस्त लावलेला इथे सिलेंडर। हो ना, आता काय कामाचा पोलीस बंद। त्रास नाही होत काय? ऊन वाढलेली आहे आणि या उन्हीमध्ये असं थांबावं लागतं। घरी सिलेंडर आहे का एखादं? नाही नाही नाही, काहीच नाही। मग कसं करणार? सिलेंडर वेळेवर मिळेल? आता पाहू, आता ते नाही तर कोळसा द्यायला पकारे हम तो लकड़े को पका रहे हैं हम अभी 1 सिलेंडर पे। अब सिलेंडर ही नहीं है तो लकड़े महंगे कर दिए सब। इंधन महाग झालंय, लाखों 15 रुपये 20 रुपये किलो लकड़ी ले रहे हैं हम अभी। कोळसा घ्या लागते मग। कोळशाचं वापरत आहे, कोळशाची आपली शेगडी। बघू शकतो नंबर लगा के सिलेंडर नहीं आ रहा 2 दिन घर पर। कितने देर से आप कितना? हो गए 1 घंटे के ऊपर हो गया। आपण बघू शकतो रगरगत ऊन सध्या विदर्भामध्ये आहे आणि या उन्हीचा फटका बसतोय। दुसरीकडे सिलेंडर देखील वेळेवर मिळत नाही, त्यामुळे अशा पद्धतीनं रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। पोलीस बंदोबस्तामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण सिलेंडर विक्रीची वेळ जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। देशमुख गॅस एजन्सी आहे ही भारत गॅसची अमरावतीच्या अंबादेवी परिसरामध्ये। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठी गर्दी सध्या नागरिकांची सिलेंडर खरेदीसाठी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।